वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्रीकृष्ण महाराज गीतेचा शेवट करताना श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना इदम तेन तपस्काये न भक्ताये कदाचन न चाश्रू सुसवे वाचम नचमाम योभिसुयेती। हे शास्त्र कोणाला सांगू नको म्हणले? इदम तेन तपस्काये, हे जे तपस्वी माणूस नाही, भक्त नाही, इदम तेन तपस्काये ना भक्ताये कदाचन न चासू सुसवे वाच्यम नचमाम योभिसुयेती। आणि ज्याला ऐकण्याची इच्छा नाही अशाला देखील सांगू नको। देवानं आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना देखील सांगितलं की हे शास्त्र अर्थप्रती बोलावे। जो अर्थ माणूस आहे त्याला सांगा, नाही तर लोहे पाणी गेडे होऊन असावे। पण सांगा म्हणले, अजिबात सांगू नका असं नाही म्हणले, कारण त्यांनी आपल्याला प्रेमाचे उपाय 14 सांगितले आणि 14 उपायामध्ये एक उपाय आहे तो म्हणजे जो आडलेला आहे शास्त्रानं, ज्याला शास्त्र श्रवण करण्याची गरज आहे, आवड आहे, आणि आशाला सांगणं म्हणजे प्रेमाचा उपाय आहे असं देवानं सांगितलेलं आहे। आणि देवानं सांगितलं मोदळ्याचा दृष्टांत, तो मोदळा असे तर तो मोदळा म्हणजे धान्य साठवायचं एक साधन आहे मोदळा। तर ते वरचं त्याचं दार आहे ते घेतं दार साणं आहे आणि खालचं जे सांडतं दार आहे ते मोठे। त्यामुळं तसं जर आपलं घेतं दार साणं असलं आणि सांडतं दार मोठं असलं तर आपला नुकसान त्याला परमेश्वर आवडतात, तर त्या माणसाला आवडतात म्हणून परमेश्वर। त्यामुळं आपण अर्थ जो माणूस असन, जो खरा माणूस असन त्याला सांगितलं पाहिजे। समजा आता मी एक शेतकरी आहे आणि मला थोडं शास्त्र माझ्या गुरुनं सांगितलं समजा, आणि मग माझ्या शेजारी दुसरे लोक असतात, अन्य लोक, आणि मग मी भावनेच्या भरात येऊन जर मी त्याला शास्त्र सांगू लागलो म्हणजे त्याला ऐकायची इच्छा नाही, त्याला त्याच्यात रस नाही, गोडी नाही, पण एक म्हणजे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि बसलेले असल्यामुळे मी त्याला सांगायलो, तर ही गोष्ट चुकीची आहे, तशाला सांगू नये। परंतु जो माणूस आपल्याला आपल्या धर्माचा उपदेश घेतो आणि उपदेश घेऊन जर आपण त्याला सांगत नसतो तर ती चुकीची गोष्ट आहे, आपण त्याला बिलकुल सांगायला पाहिजे। अहो आपण समजा एखादी सून करून आणली आणि तिला जर आपण म्हणलो की ह्या डब्यात हात घालू नको त्या डब्यात हात घालू नको, जमणार नाही, तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे। तर त्याप्रमाणे आपण जर एकदा एखाद्या माणसाला उपदेश दिला म्हणजे सर्वोत्कृष्ट नामं दिली आपण। आपल्याकडे सगळ्यात महत्त्व कशाला आहे? नामाला महत्त्वाचं आहे। नामे पाप जळे भाव दितळे, सगळ्यात नाम महत्त्वाचे। आणि त्या नामानं काय होतं आहे? नामानं परमेश्वराची प्राप्ती होती, नामेची प्राप्ती जीवा, मग नामानं परमेश्वराची प्राप्ती होती। मग असं प्राप्त होणारं परमेश्वर प्राप्ती करून देणारं नाम आपण ज्या भक्ताला सांगितलं आणि तो भक्त जर म्हणत असेल बाबा मला शिकवा थोडं, तर आपण त्याला शिकविण्याची गरज आहे। मग पण माझं तर असं मत आहे, माझं तर असं मत आहे की आपला जो धर्माचा प्रसार झाला नाही, वारकरी संप्रदाय आपल्या मागून आला, म्हणजे संत ज्ञानेश्वर आपले स्वामी 1196ला उत्तरपंथी गेले आणि 1194ला
म्हणजे 96 आणि जवळजवळ 1200मध्ये संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. म्हणजे 4 वर्षानं उशिरा जन्मले संत ज्ञानेश्वर. परंतु त्यांचा जो प्रसार आहे ते 93% झाला आहे आणि आपला 1% झाला आहे. होऊ द्या, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु त्याला अनेक कारणं आहेत. आपला जो प्रचार झाला नाही त्याला अनेक कारणं आहेत. तर त्या कारणापैकी हे एक कारण आहे, आपण लोकांना ज्ञान सांगितलं नाही. पण हे ज्ञान इतरांना नका सांगू, परंतु आपल्या ज्यानं उपदेश घेतलेला आहे त्या माणसाला सांगणं गरजेचं आहे. आणि त्याला जर सांगितलं नाही, जर आपण वास्तविकाला मोठं केलं नाही, वास्तविकाला सुज्ञान बोललेलं नाही, तर उद्या भिक्षुक सुज्ञान कसे होणार? त्यामुळं अगोदर आपल्याला ह्या वास्तविकाला सुज्ञान करणे गरजेचं आहे. आपल्याला ह्या वास्तविकाला सुज्ञान करणे गरजेचं आहे, वास्तविकाला शिकवणं गरजेचं आहे. म्हणून वास्तविकाला लय शिकू नका जास्त, म्हणजे परंतु जेवढ्या म्हणजे प्रारंभिक धडे 4थीपर्यंत तर शिक्षण द्यायला द्या. आणि जो पाया जो असतो हा 4थीपर्यंतच भरला जातो विद्यार्थ्याचा. जो विद्यार्थी 4थी ज्याला कंप्लीट येत असेल त्या विद्यार्थी तो पुढं सिटीला गेल्यानंतर तो यशस्वी ठरतो. नाही तर काय होतं आहे, आपले मुलं ज्यावेळेस पहिलीत असतात, 4थीत असतात, त्यावेळेस त्याला पहिलीच येत नाही, पहिलीच वाचता येत नाही. म्हणजे इतकं 3 वर्षानं आपले लेकरं मागं असतात ह्या शहरी मुलापेक्षा. मग शहरामध्ये आपले ज्यावेळेस मुलं जातात त्यावेळेस सशे होलपट आपल्या लेकराची झाल्याशिवाय कशी राहील? मग आपल्या वास्तविकाची तशी सशे होलपट झाल्याशिवाय कशी राहील? जर आपण त्याला ज्ञान दिलं नाही, लोकांनी सगळं त्याला बोलता नाही आलं, तुमचं आहे काय ज्ञान तेच त्याला ज्ञान माहीत नाही. त्याला जर त्याला वास्तविकायला जर संलग्नच माहीत नाही, वास्तविकायला अनादि आद्यच माहीत नाही, वास्तविकायला आद्यमळच माहीत नाही, वास्तविकायला 5 पिशाच माहीत नाही, वास्तविकायला त्रिगुणाचं ज्ञानच नाही. तर त्रिगुणाचं ज्ञान नाही तर ते त्रिगुणाच्या बाहेर कसे जातील हो? आणि त्रिगुणाच्या बाहेर जाऊन वर्तन कसं करते ते? श्रीकृष्ण महाराजांचं सांगितलं की बाबा की त्रैगुण्य विषय होता निस्त्रैगुण भाव अर्जुन, तू या 3 गुणाच्या पलीकडचा अर्जुना. हे गुण वेद हे त्रिगुणात्मक आहेत, त्रैगुण्य विषय होता निस्त्रैगुण भाव अर्जुन, तू त्या 3 गुणाच्या पलीकड जा. मग पलीकड ज्याला ज्ञानच नाही त्याला गुणच माहीत नाहीत. असे लोक आहेत जगामध्ये, त्याला हे गुण काही भानगडे, गुणाची काय भानगडे आणि गुणानं आपल्याला कसं बांधून टाकलेलं आहे हेच कळत नाही त्या लोकांना. तर मग ते त्या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन वर्तन कसं करते? त्यामुळं आपण त्रिगुणाचं वर्तन, त्रिगुणाचं ज्ञान आपण आपल्या वास्तविकाला दिलं पाहिजे. आणि मग तो साधू जो आपला गुरु जो आहे तो गुरु कसा पाहिजे? गुरु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय. सूप कसं असतंय? सार को गहिरे थोता देत उडाय. म्हणजे आपल्या आपला जो शिष्य आहे त्या शिष्याच्या हृदयातले जे जळमट येतं ते गुरुनं बाहेर फेकून दिले पाहिजे, बाहेर काढून टाकली पाहिजे आणि सार त्याच्या हृदयात ठेवलं पाहिजे. तर असा गुरु जर मिळाला तर माणूस भलं होते. आणि मग त्यामुळं तसा गुरु जर तशा गुरुनं जर वास्तविकाला ज्ञान दिलं तर उद्याचे ते चांगले भिक्षुक होऊ शकतात. आणि चांगले भिक्षुक झाले म्हणजे धर्म चांगला होईल, धर्म चांगला झाला म्हणजेच आपलं म्हणजे परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होते, परमेश्वराचं ज्ञान. आणि त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. हे कोणाला बी सांगू नको, बरोबर आहे. स्वामीनं देखील सांगितलं की कोणालाही सांगू नका. का मोदळ्याचं दृष्टांत देऊन सांगितलं की तू जे 2 वर्ष काढलेले शास्त्र कोणालाही बघून जातो तर ते बरोबर नाही, हे बरोबर आहे स्वामीचं. परंतु स्वामीनं पुन्हा बी सांगितलं अर्थाप्रती बोलावे, अर्थाला मात्र सांगा.
कारण सांगितल्याशिवाय आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार कसा होईल. तर त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुना हे सांगू नको कोणला, इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कसं न चासु सुसैवाच्यम नचमामेव वसूयती पण येम परमभूयम मदभक्तेसु विदक्षते. पण माझं जे परमगुह्य ज्ञान आहे ते माझ्या भक्ताला जो सांगतो ना, तर नच तस्मान मनुष्येसु कच्चिन भक्तिमय परामकृत्या मामे वैशी संशय. आणि तो भक्तीनं ज्ञानानं पूजल्या जाईल जो लोकायला सांगतो माझं ज्ञान. तर असं ज्ञान, सर्वज्ञाचं ज्ञान देखील आपण लोकायला सांगितलं पाहिजे. आपल्या लोकायला नका सांगू, अन्य लोकायला नका, निचाड लोकायला सांगू. पण ह्या लोकांना चाड आहे. मी सांगतो तुम्हाला बाबा, माझी 4 वाजता वर्ग सुरू होतो, सकाळी 4ला. मग सकाळी 4ला 50, 60, 70, 80 बाया येतात. मग त्या निचाड आहेत का? त्याला निचाड म्हणावं का? नाही, त्या चाड आहे म्हणूनच. मग अशा चाडवाल्या बायाला, चाडवाल्या माणसाला, भक्तायला आपण सांगणं गरजेचं आहे. मग ते म्हणले, इदम ते ना तपस्काय न तपस्वी जो नाही त्याला नका सांगू, पण माझा भक्त आहे. येमम परमभूयम मद भक्तेसु विदक्षते, माझ्या भक्ताला सांगन तो भक्तिमय परामकृता मामे वशी संशयम. आणि तो भक्तीनं ज्ञानानं पूजल्या जाईल आणि मला येऊन मिळेल असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आणि आणि तो म्हणतात की न तस्मान मनुष्य कच्ची मे प्रिय कुटुंब, त्याच्यापेक्षा मला कोणताही माणूस प्रिय नाही. न तस्मान मनुष्यसु कच्चिन मे प्रिय कुटुंब भविता नत मे तस्मा धन्य प्रिय धरो धन्य तस्मा धन्य प्रिय तरो भोई. आणि त्याच्यापेक्षा मला कोणताही माणूस प्रिय नाही. मायबापो हे शास्त्र मी ज्यावेळेस लोकांना सांगायला सुरुवात केलं, मी ज्यावेळेस अनुसरण घेतलं, त्यावेळेस मी गावगाव गेलो आणि लोकांना हे ज्ञान म्हणजे अनाद्या काय, अज्ञान काय, हे म्हणजे सगळं सांगितलं. परंतु याचा मला बराच लोकांना विरोध बी केला. पण मी त्या विरोधाला न जमवता मी फक्त एकच सांगितलं. 1984ला आमच्या इंदिराबाईनं ओरिसामध्ये सांगितलं होतं की माझ्या शरीरातला शेवटचा थेंब राहीपर्यंत मी देशाची सेवा करेन, असं बाई म्हणल्या होत्या. कुठं? ओरिसात. तर ते खरं होतं का ते खोटं होतं? आता तुम्ही समजून घ्या की राजकारण्याचे जे बोलतात ते खरं किती असतंय, खोटं किती असतंय. परंतु जो साधू आहे, पण साधू नाही, पण साधूच्या मार्गावर जो चालतो तो मात्र इतकं खोटं बोलणार नाही. आणि मग मी बी देखील सांगितलं होतं मायबापो देवाला माझ्या, की देवा माझ्या मी शरीरात शेवटचा रक्ताचा कण राहीपर्यंत मी माझ्या वास्तविक बंधू भगिनीची सेवा करेल. आणि त्याप्रमाणे मायबापो मी तुमची सेवा करत आहे, करीत राहील आणि करीतच मरल. आणि तशी देवानं मला शक्ती द्यावी, तुम्ही माझ्या पाठीमागं उभं राहावं त्याकरता अशी मला अपेक्षा आहे तुमच्याकडून, परमेश्वराकडून. आणि अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला परमेश्वराचं ज्ञान हे दुसऱ्याला बी द्या आणि असं तुम्हाला मी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.